नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णा इकडे विचार करत असते की खरंच आज जर दुष्यंत सरकार माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी काय केलं असतं. आज दुष्यंत सरकारांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. मला 12 तासांची मुदत मिळालेली आहे आणि या गोष्टी मी करू शकत आहे. हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त दुष्यंत सरकारांमुळे. अन्यथा माझी वाट लागली असती असं कृष्णाच्या डोक्यात सुरू असतं. कारण त्या लोकांनी कृष्णाच्या अंगावरती चप्पल फेकलेली असते आणि त्या क्षणी दुष्यंतने ती चप्पल वरच्यावर पकडलेली असते आणि तो अक्षरशः भडकलेला असतो, गरजलेला असतो त्या लोकांवरती कृष्णाची बाजू घेऊन. हे सगळं कृष्णाला आठवत असतं आणि कृष्णाला त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी कृष्णाने चोरी केली नाहीये हे सिद्ध करण्यासाठी त्याने कृष्णाची बाजू घेतलेली असते आणि तिला मुदतही वाढवून दिलेली असते. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की आज दुष्यंत सरकार म्हणजे आज त्यांच्यामुळे मी वाचलेली आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तेवढ्यातच तिकडून दुष्यंत आलेला असतो. कृष्णा मात्र म्हणत असते की खरंच दुष्यंत सरकार आज तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला, माझ्या कुंकवाने मला वाचवलेलं आहे. जर तुम्ही आज नसता तर मी काय केलं असतं. या लोकांनी माझं जगणं मुश्किल केलं असतं. मी खरंच चोरी केलेली नाहीये. पण दुष्यंत तिला म्हणू लागतो की हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नको. मी या रांगडे पाटलांची इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. कारण माझ्यासाठी रांगडे पाटलांची इज्जत खूप महत्त्वाची आहे आणि त्याला असा बट्टा लागलेला मी सहन करू शकत नाही. कारण तुझ्या नावाच्या पुढं रांगडे पाटील हे नाव लागलेलं आहे. तू रांगडे पाटलांची सून आहे म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. तू गैरसमज करून घेऊ नको. आणि तो कृष्णाला म्हणतो की हे बघ, तू जर दागिने घेतलेले असतील तर ते दागिने परत कर. दुष्यंतला कृष्णा सांगू लागते की हो, असं काय करताय तुम्ही. आता काही वेळापूर्वी तुम्ही माझी बाजू घेतलेली होती आणि आता तुम्ही असं बोलताय. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की हो, कारण जे खरं आहे ते मी बोलत आहे, मला जे वाटत आहे ते मी बोलत आहे. असं म्हटल्यानंतर कृष्णा मात्र दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंत तिला म्हणत असतो की बघ, काहीही असलं तरीही मी तुला आता जे काय सांगतोय ते महत्त्वाचं आहे असं दुष्यंतने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी तू जर ते दागिने घेतले असतील तर ते लवकरात लवकर गावकऱ्यांना परत कर. आणि आता ज्या व्यक्तीने चोरी केलेली आहे त्या नावाच्या पुढे चोर आहे, तिच्याबरोबर मी संसार करू शकत नाही. अशा भाषेत दुष्यंत जेव्हा बोलतो तेव्हा कृष्णाला खूप वाईट वाटतं. तिला कळतच नाहीये की आता काही वेळापूर्वी या दुष्यंत सरकारांनी माझी बाजू घेतली होती आणि आता हे माझ्याशी असं वागत आहेत. हा प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. कृष्णा अक्षरशः कोसळते. तिला कळतच नाहीये की मी काय करू, कशा पद्धतीने रिॲक्ट करू, काय करू नक्की, म्हणजे ह्या माणसाला कळेल की मी खरी आहे. हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण दुष्यंत मात्र तिला म्हणतो की सोड मला, तू स्वतःला सिद्ध कर आणि ते दागिने माघारी कर असं दुष्यंतने कृष्णाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कृष्णाला मात्र धक्का बसलेला असतो. कृष्णा म्हणत असते की आता काय करू मी, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवू. दुष्यंत तर स्पष्टपणे तिच्याशी बोलत आहे आणि कृष्णा मात्र आता विचार करत असते. तेव्हाच दुष्यंत तिला म्हणतो की बस, आणि कृष्णाचा हात झटकतो आणि तिथून तो निघून जातो. कृष्णा मात्र पुन्हा त्याच विचारात असते, रडत असते की मी कसं स्वतःला सिद्ध करणार आहे या 12 तासांमध्ये. मला तर काहीच माहीत नाहीये. मी दागिने तर चोरलेलेच नाहीयेत. मग असं कसं झालेलं आहे. देवीचे दागिने गेले कुठं हा प्रश्न कृष्णाला आहे. आणि त्याच वेळी इथे दुष्यंत मात्र तिची साथ द्यायला आता नकार देत आहे. आधी तर सगळ्यांच्या समोर म्हणालेला होता की आम्ही दोघं मिळून ते प्रूव्ह करू, आणि आता काय करायचं. आता कृष्णा म्हणते की नाही, माझ्या सौभाग्यासाठी, माझ्या संसारासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे. हा विचार कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. मला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे म्हणून कृष्णा बोलत असते. कृष्णा म्हणते की नाही, आता मला काहीही झालं तरी मी स्वतःला सिद्ध करणार आहे. आणि कृष्णा तिथून उठणार असते. तेवढ्यातच मैनावती तिथे येते आणि मैनावती म्हणत असते, तुला माहिती आहे का आज काय करतात. हे कारीट जे असतं ना ते फोडलं जातं, पायाखाली चिरडलं जातं, म्हणजे नरकासुराचा व्रत केला जातो. कारण आज नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीला हे सगळं केलं जातं. असं हे बोलणं तिचं चाललेलं असतं. ती म्हणते बरोबर आहे, तुझ्या सासूने तर तुला घराबाहेर काढले ना, मग हे कसं करणार तू, शक्यच नाही आहे. म्हणजे मैनावती आता कृष्णाच्या जखमेवर मीठ चोळायला आलेली असते. खरं तर मैनावतीनेही जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या असतात आणि कृष्णाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं. तरीही कृष्णा शांत राहते. कृष्णा काहीच बोलत नाहीये. तिला माहिती आहे की कोणत्या वेळी काय बोलायचं आहे आणि काय करायचं आहे. आता खरं तर करून दाखवायची गरज आहे आणि तेच तिला करायचं आहे. म्हणून कृष्णा स्वतःला सावरत असते. मैनावती तिचं आणलेलं जे ताट आहे ते घेते आणि तिथून बाजूला निघून जाते. त्याच वेळी कृष्णा म्हणते की नाही, कृष्णा स्वतःला सांगू लागते की कृष्णी उठ, आता गरजेचं आहे तुला उठणं आणि काहीही झालं तरीही तुला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. असं म्हणत कृष्णा तिथून उठते. इकडे
गणपत आणि बाळजाबाई आत आलेले असतात. बाळजाबाई म्हणत असतात की नाही, गणपत म्हणत असतो की बाळजाबाई तुम्ही चूक केली, तिला काही गरज नव्हती मुदत वाढवून द्यायची, कशासाठी तिला मुदत वाढवून दिली आहे, आणि याच्यामध्ये जर तिने स्वतःला सिद्ध केलं तर मग काय करणार आहात तुम्ही. बाळजाबाई म्हणतात की अहो न्याय तर होणारच आहे, तुम्हाला माहिती आहे गणपत भाऊजी, तुम्ही वकील आहात, वकिली शिकलेले आहात, मग माहीत नाही का तुम्हाला पुढचे डावपेच आपणच खेळायचे असतात, असं बाळजाबाई बोलत असतात. कारण अख्ख्या गावासमोर तिनं मला आव्हान दिलेलं होतं, अख्ख्या गावासमोर हे सगळं केलेलं होतं, तरीही मी शांत राहिलेले होते. तिनं मला ढसलेले आणि आता तीच नागिन कशी ठेचायची ते मला चांगलंच माहिती आहे. आणि असं बाळजाबाई बोलत आहेत. आता बाळजाबाई नक्की हे काय बोलतात, त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे हा प्रश्न पडलेला असतो तो गणपतला. आणि बाळजाबाई त्या पद्धतीने गणपतला सगळं सांगत असतात. त्याचवेळी बाळजाबाई इतक्या क्रूर पद्धतीने वागत असतात, त्यांच्या मनात जो राग भरलेला असतो तो तशाच पद्धतीचा असतो. काही झालं तरी कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं आहे, या घरातून त्यांना हाकलून द्यायचं आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. कारण कृष्णाची लायकी नाही आहे आणि लायकी नसणाऱ्या माणसाला आपण अशा पद्धतीने आपल्यासोबत नाही ठेवायचं. कारण तिला लग्न करून या घरात आणलं, पण अख्खा गाव ज्या त्यावेळेस तिच्या बाजूने माझ्याशी बोलत होता पण आज तिच्या विरोधात आहे. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची धिंड काढण्यापर्यंत बाळजाबाईंनी तयारी केलेली असते. गणपत मात्र म्हणत असतो की मानला बाळजाबाई, तुम्हाला मानलं, असं म्हणत गणपत बोलत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पूजाने तिच्या मित्राला फोन केलेला असतो, जो तिच्यावरती प्रेम करत आहे, पण त्याचा वापर करून ती डीला तिच्या बाजूने वळवण्यासाठी हे सगळं प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की मी जे सांगितलेलं होतं ते झालं का, मी सांगितले ना तुला काय करायचं आहे, डीला तू भेटायचं आहे आणि पुढचा प्लॅन मी तुला सांगत आहे त्या पद्धतीने सगळं करायचं आहे, असं ती सांगत असते. आणि ती कॉफी घेत असते. तिने इकडे येऊन राहिलेली आहे, कंपनीतला जॉब सोडलेला आहे आणि आता फक्त दुष्यंत आपला झाला पाहिजे यासाठी तिची सगळी घाई गडबड चाललेली आहे. पण तिने कोणालाच सांगितलेलं नाही, कारण तिने तिकडे असताना केळकर म्हणून राहत होती. ती तर खरं तर पूजा कोल्हापूरकर आहे आणि आता मात्र ती अशा पद्धतीने बोलत असते. तेवढ्यातच तिथे सावित्री येते आणि म्हणते हे घे चकली घे, कारण मी चकली तुझ्यासाठी आणलेली आहे, असं म्हणत ती चकली ती देत असते. परंतु ती म्हणते की नाही मला नको ही चकली. आणि त्याचबरोबर तिचं म्हणणं असतं की ही चकली मला नको आहे, तुला माहिती आहे ना कॉफी बरोबर असलं कोणी काही खात नाही आहे, मग का देतेस तू मला हे, अगं मी कॉफी पिते ना, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं आहे. त्यासोबतच ती म्हणते की अगं पण मला एक सांग मॉम, की तू तिकडे गेली होतीस ना गं सकाळ सकाळ म्हणजे दुष्यंतच्या घरी, तेव्हा ती सांगते हो तुला सांगते काय काय झालं तिथं. मग ती म्हणू लागते की काय झालं गं दुष्यंत, आणि मग लगेच सावित्रीचं तोंड सुरू होतं. कारण सावित्रीला तर कधी एकदा हे सगळं सांगेल असं झालेलं असतं. तिथं असलेलं छोटंसं स्टूल बसायला घेते आणि सांगायला सुरुवात करते, तुला माहिती आहे का काय झालं तिथं, अगं त्या कृष्णेची वाट लागलेली आहे, न घरकी न घाटकी अशी अवस्था तिची झालेली आहे, कारण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलेले आहे, असं ती सांगते. इकडे कृष्णा मात्र मंदिराकडे आलेली असते. ती म्हणते की नाही देवी आई तूच सांग मला, तू मार्ग दाखवला होता त्या मार्गावर मी गेले आणि आता तूच माझ्या पुढं हा पेच आणून ठेवलेला आहे, मी नक्की काय करायचं आहे, मी कशा पद्धतीने वागायचं आहे, असं देवी आईला ती विचारत आहे. आणि देवी आईच्या पुढे आता घंटानाद सुरू केलेला आहे. कृष्णा म्हणते की सगळं गाव मला सांगत होतं दुष्यंत सरकारांबरोबर लग्न कर, तेव्हाही मी तुझा कौल घेतला, तू जेव्हा मला कौल दिला तेव्हाच मी दुष्यंत सरकारांबरोबर लग्न करण्याचं ठरवलं. आज या लोकांनी, जी लोक माझ्यासाठी इतक्या दिवस माझ्यासाठी सगळं बोलत होती, आणि आज या लोकांनीच माझ्यावरती हे आरोप केलेले आहेत, मी काय करू, मी कसं स्वतःला सिद्ध करू, असं कृष्णा विचार करत आहे. कृष्णा म्हणते की सांग मला देवी तू मी काय करू, असं म्हणत कृष्णा देवीच्या समोर उभी आहे. देवीला ती साकडं घालत आहे, म्हणत आहे की हे सगळं काय घडतंय. बाळजाबाईंनी इथे आता माझ्या संसाराच्या बाबतीत प्रश्न उठवलेला आहे, कारण मी जर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर माझा संसार पणाला लागणार आहे. मी आणि दुष्यंत सरकार, कधीतरी असं मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात सुखाचा क्षण येईल, तो सुखाचा क्षण आला होता आणि तू मला मार्ग दाखवला होता, त्या वाटेवरून मी चालत होते, सुखाचा क्षण माझ्या आयुष्यात होता, पण तोही तू राहून घेत आहे. आता मी काय करू, माझा संसार मला वाचवायचा आहे, मी चुकलेली नाही हे तुलाही माहिती आहे, मग ही कसली माझी अग्निपरीक्षा आहे, असं इकडे कृष्णा देवीला विचारत आहे. तिला आठवत असतं की दुष्यंत म्हणालेला आहे की नाही
जर तुझ्यावरती चोर नावाचा डाग लागलेला असेल तर तू रांगडे पाटलांची सून होऊ शकत नाही. बाळजाबाईंनी सांगितलेलं असतं, जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर रांगडे पाटलांची सून म्हणून तुला कधीच वावरता येणार नाही, ते अधिकार काढून घेतले जातील. दुष्यंतची तू बायको नसेल म्हणजे तुझं आणि दुष्यंतचं नातं पणाला लागणार आहे असं कृष्णाला सांगितलेलं असतं. कृष्णा मात्र आता देवीला मागणं मागत असते, सांग मी काय करू, मला माहीतच नाहीये की कोण आलं होतं, काय झालं होतं आणि हे सगळं काय घडलंय. मला कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नाहीये, तर मी स्वतःला कसं प्रूव्ह करू असा प्रश्न तिने विचारलेला आहे. आणि त्याच वेळी घडतं असं की एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तरीही कृष्णाच्या बाबतीत आता इकडे हे सगळं सांगताना सावित्रीला मात्र खूप आनंद होत आहे. सावित्री म्हणते की काय सांगू तुला, त्या कृष्णेची जी अवस्था झालेली होती आता ती रस्त्यावर आलेली आहे आणि आता सगळ्या गावाने तिला वाईट टाकलेलं आहे बघ तू, असं कृष्णाच्या बाबतीत ती बोलत आहे. तेव्हा मात्र आनंद साजरा करत असतात तेव्हा बोलते ती म्हणजे पूजा, खरंच डी शेवटी माझंच आहे असं पूजाच्या तोंडून चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ती म्हणते की खरंच मॉम ही तिची अवस्था खरंच म्हणजे इकडे आड तिकडे वीर झालेली आहे. ह्या दोघींनी असं ठरवलेलं असतं की आता पुन्हा तिला या घरामध्ये जागा द्यायची नाही. काहीही झालं तरी तिला या घरामध्ये जागा द्यायची नाही, तिला या घरामध्ये थारा द्यायचा नाही, कारण तिची ती लायकी नाहीये. आणि इतके दिवस आपण तिच्याशी चांगलं वागलेलो आहोत पण आता नाही. खरं तर पूजा जेव्हा बोलून जाते तेव्हा मात्र इकडे बोलते ती म्हणजे सावित्री, अगं तुला काय एवढा आनंद होतोय, म्हणजे तुझं काय संबंध. ती म्हणते अगं माझं प्रेम आहे ना डीवर. एवढं सहजपणे ती बोललेली असते, तिच्या लक्षात येतं. सावित्री म्हणते नक्की काय बोलतेस तू असं सावित्री तिला विचारते. तेव्हा ती म्हणते नाही नाही तसं नाही ग, म्हणजे त्या कृष्णाची ती लायकी नाहीये ना. दुष्यंत कसं आहे सांग बरं, आणि त्याच्याबरोबर कृष्णाने लग्न केले ही गोष्ट कशी वाटते तुला, तुला तरी पटतं का, म्हणजे तिची ती लायकी आहे का आणि काय आहे हे सगळं असं ती विचारते. आणि त्याच वेळी इकडे कृष्णा देवीला म्हणत असते की तू सांग आता मी काय करू, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे हे मलाच माहित नाहीये. देवी तू सांग मला काय करावं लागेल असं देवीच्या समोर कृष्णा मागणं मागत आहे. आणि देवीला वाकून ती तिथे नतमस्तक होते. आणि त्याच वेळी देवीला तिने कौल लावलेला आहे आणि देवीने तिला कौल दिलेला आहे की तू लढ, तू खंबीरपणे उभी राहा, तुला नक्की सापडेल असं तिला सांगितलं जातं. ती ते फूल तिने हातात घेते आणि त्या क्षणी तिच्या लक्षात येतं की आपल्याला लवकरात लवकर मार्ग शोधावा लागणार आहे, कारण तिच्याकडे फक्त 12 तास आहेत आणि या 12 तासांमध्ये त्या बाईला शोधायचं आहे जिने ते दागिने चोरलेले आहेत. नक्की काय झालेलं आहे ते दागिने घेऊन तिला गावकऱ्यांच्या समोर जायचं आहे, तरच ती निर्दोष स्वतःला सिद्ध करू शकणार आहे, तरच तिचं आणि दुष्यंतचं नातं वाचणार आहे. आता देवीला तिनं मागणं मागितलेलं असतं आणि कृष्णा म्हणते की हो आता मला लवकरात लवकर शोध सुरू करायचा आहे. कृष्णा खुश झालेली असते, जरा कुठंतरी तिला आशेचा किरण दिसत असतो की देवीने तिचं मागणं मान्य केलेलं आहे, तिला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे पुढच्या लढाईसाठी. तर कृष्णा देवीचे आभार मानते आणि तिथून निघत असते. त्याच वेळी बंब्या तिथे येतो आणि कृष्णाला हात जोडून माफी मागू लागतो की कृष्णे मला माफ कर, अगं मी तुला त्या दिवशी मंदिरातनं बाहेर पडताना पाहिलं आणि त्यानंतर तुझ्या पाठोपाठ तिथं गुरुजी आले, गुरुजी मंदिरात गेले आणि ते बाहेर ओरडत आले की दागिने चोरीला गेले, मी तुला आवाजही दिला होता असं तो कृष्णाला सांगत असतो. कृष्णा म्हणते की तुला नक्की कुठं दिसलेले, अरे तुझी माझी भेटच झालेली नाहीये आणि मला ऐकायलाच आली नाही तू हाक मारलेली. तेव्हा तो म्हणत असतो की अगं मागच्या दरवाजाने तू जाताना दिसली होती. कृष्ण म्हणते नाही मी तर मागच्या दरवाजाने गेलीच नव्हते, मी तर आपलं त्या सदा काकाचं दुकान आहे ना त्या बाजूने गेले होते घराकडे असं कृष्ण सांगू लागते. आता कृष्णाच्या पाठीशी देवी आई आहे त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही. इकडे पूजाला मात्र आनंद झालेला असतो. पूजा म्हणत असते की नाही आता हे सगळं जे काय आहे ना ते आपण आता बघ त्या कृष्णेची कशी वाट लावायची, तिला गाव वाळीत टाकत आहे आणि आपण ही तिची वाट लावायची, तिला या घरामध्ये कसलाच थारा द्यायचा नाही असं ती बोलत असते. आणि दोघेही खुश झालेले आहे, दोघींनाही आनंद झालेला आहे की कृष्णाला संपवायचं एवढंच त्यांनी मनात ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता बंब्या आणि कृष्णा दोघंही त्या बाईचा शोध घ्यायचं ठरवतात. कृष्णा म्हणते की तुला आठवते का नक्की कशी होती ती बाई. तो सांगतोय की त्या बाईनं तुझ्यासारखीच लाल रंगाची साडी नेसलेली होती. मग कृष्णा आणि बंब्या दोघंही त्या बाईच्या शोधात निघतात आणि त्याच वेळी कृष्णाला ती बाई दिसते. कृष्णा आणि बंब्या दोघांनाही ती बाई दिसते. बंब्या सांगू लागतो अगं कृष्णे तीच बाई आहे बघ असं म्हणत ते बाईच्या मागे पळतात आणि नेमकं एका साईडला दुष्यंत तिथं असतो आणि दुष्यंतवरती गुंड हल्ला करत असतात. कृष्णाला प्रश्न पडतो आता काय करू, एका बाईला त्या बाईला शोधलं तर आपला संसार वाचणार आहे,
पण दुष्यंत सरकारांना जर वाचवलं नाही तर त्या संसाराला काय अर्थ आहे. म्हणून तिने म्हणते की नाही, माझं सौभाग्य मला वाचवणं गरजेचं आहे आणि त्या बाईचं नंतर बघूया काय करायचं ते, असं कृष्णाने ठरवलेलं आहे. आणि त्याचवेळी तिने दुष्यंतला वाचवण्यासाठी तिथे गेलेले असते. ते गुंड असतात, त्या गुंडांच्या अंगावरती ती धावून जाते आणि दुष्यंतचा जीव वाचवते. इकडे ती बाई निघून गेलेली आहे, दुष्यंतचा जीव तिने वाचवलेला असतो. पण अचानक एक माणूस पाठीमागून येतो आणि दुष्यंतच्या डोक्यात जोरदार काठीने वार करतो आणि दुष्यंत त्या क्षणी बेशुद्ध पडलेला आहे. कृष्णाने दुष्यंतचा तर जीव वाचवलेला असतो, पण या सगळ्या संकटातून कृष्णा कशी बाहेर पडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.